नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी तिच्या रूममध्ये आरशासमोर उभी राहून ऑफिसला जाण्याची तयारी करत असताना मनातल्या मनात विचार करते की जेव्हा आंघोळीला गेले तेवढ्यात निघते. परत काल सारखे म्हणतील मी सोडतो तुला, नकोच, ते यायच्या आत रिक्षाने जाईल. ते उगाच आईसमोर म्हणतील मी सोडते तुला, माझी कोंडी व्हायची. आणि तिचं लक्ष घड्याळाकडे जातं. तिला मागचं आठवतं की एक आनंद निवासमधली ताई म्हणते की तुम्ही तुमच्या प्रेमाचं घड्याळ घालून यायचं. पण ते घड्याळ तिथून ठेवून नंदिनी तिथून निघून जाते. आता आपण दुसरीकडे बघतो की मानिनी तिथे येते आणि देशमुख असे म्हणते आणि विक्रम दचकतो. अगं मानिनी, सकाळी सकाळी नवऱ्याला घाबरते की काय? यावर मानिनी म्हणते घाबरतात कशाला? पण आज काय हे सगळं आहे काय? एरवी सकाळी मी आणि माझी किचन पार्टनर नंदिनी आम्ही दोघी सगळ्यांसाठी नाश्ता करतो. त्याच्या आधी आम्ही डिस्कस करतो की आज काय करायचे. आणि आज चक्क मिस्टर देशमुख सगळ्यांसाठी नाश्ता करतायत. यावर विक्रम म्हणतो मी काय सगळ्यांसाठी करत नाही आहे. त्यावर मानिनी म्हणते मग हे काय आहे? यावर विक्रम बोलतो हे खास मी माझ्या बायकोसाठी करत आहे. यावर मानिनी म्हणते अगं बाई, आज काय एवढं स्पेशल? काहीच नाही आहे. मग काय म्हणजे? यावर विक्रम म्हणतो तुला खरं सांगू का, माझ्या इतकं प्रेम करणारी कला आणि क्रिएटिव्हिटी आपल्या घरात दुसरा कोणाकडेच नाही आहे. आणि मला काल अचानक आठवलं मी तुझ्यासाठी आतापर्यंत काहीच बनवलं नाही खायला. मग मला सांग, काल काय जीवाने नंदिनीसाठी ऑमलेट बनवलं? यावर मानिनी म्हणते हो, पण तिने ते खाल्लंच नाही. यावर विक्रम म्हणतो तिने का नाही खाल्लं? तर मानिनी म्हणते काल नॉनव्हेज न खाण्याचा वार होता आणि हे आपल्या पट्ट्याला माहीतच नसेल. यावर विक्रम म्हणतो हां, बायकोला इम्प्रेस करायला गेला आणि स्वतःच्या तोंडावर पडला. काही असो, त्याने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न तरी केला ना, हे खूप महत्त्वाचं. काल जीवाने ऑमलेट बनवलं, रात्री काव्याने श्रीखंड पुरी. पण काय पण बोला, तिच्या हाताला चव आहे हां. त्यावर मानिनी मान हलवते आणि बोलते ती आपल्याला कालच कळलं. यावर विक्रम बोलतो ते जाऊ दे, पण हे मी माझ्या स्पेशल बायकोसाठी नाश्ता बनवायचं ठरवलंय आणि ते मी बनवलं. यावर मानिनी म्हणते खूप छान, पण हे दोघं अचानक का करतायत? असं काही मनात नाही आलं तुमच्या? यावर विक्रम म्हणतो खरं सांगू का, असं काही माझ्या मनात आलं नाही. यावर मानिनी म्हणते तुमच्या पुरुषाच्या मनात काही येत नाही, राहू द्या, मी नंदिनीला विचारते. दुसरीकडे आपण बघतो की रम्या ऑफिससाठी निघते. तेव्हा आत्या पोट धरून आई ग असं ओरडते. तेव्हा रम्या काय काय ग काय झालं? तेव्हा आत्या बोलते काल रात्री काव्याने बनवलेले छोले खाऊन मला आज बाधलं. तिने चांगल्या मनाने बनवलं नसेल. मग रम्या बोलते तिला कशाला बोलते उगीच, तुला रात्री कडधान्य चालत नाही हे कशी विसरली तू? यावर आत्या म्हणते मी कशाला विसरे, चांगलंच माहिती आहे. पण मला एक कळत नाही आहे रम्या, या काव्याला काय झालं अचानक? ती बदलली कशी काय? बघ, तिने वटपौर्णिमेच्या दिवशी पार्थसाठी उपवास धरला, त्यांच्यासाठी पूजा केली आणि काल चक्क पार्थसाठी स्वयंपाक केला. यावर रम्या गालातल्या गालात हसून तुला काव्यामध्ये बदल दिसत आहेत आई, पण आपल्या पार्थमध्ये झालेले बदल तुला दिसत नाही. तेव्हा आत्या रम्याकडे शॉक होऊन बघते. यावर रम्या म्हणते त्या दिवशी वटपौर्णिमेच्या काव्याच्या मागे मागे करणारा पार्ट आणि कालचा पार्ट यामध्ये खूप फरक आहे. या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं आहे आई. तेव्हा आत्या विचार करत बसते. यावर रम्या म्हणते काव्याकडून असं मोठं काहीतरी घडलंय ज्यामुळे आपला पार्थ देशमुख चक्क काव्यावर नाराज झाला आहे. म्हणून तर मी तुला बोलले होते ना, जा तिच्याशी बोल, काही कळेल का, काही सापडेल का, समजून घेण्याचा प्रयत्न कर. यावर आत्या म्हणते गेली होती तिच्या खोलीत तर ती मला बघून दचकली, पण तिने सिताफीने तिची बाजू सावरली. यावर रम्या म्हणते नक्की काय झालं? ती लपवायचा प्रयत्न करत होती का किंवा नर्वस होती का? आत्याला आठवतं की एन्व्हलप खाली पडतं. तेव्हा आत्या बोलते ती नर्वस नव्हती, पण काय माहीत आहे का रम्या, ती तिच्याशी बोलून तिच्या रूमच्या बाहेर येत होती तेव्हा एक ब्राऊन एन्व्हलप खाली पडलं. तर ते मी उचललं तर लगेच ते माझ्या हातातून खेचून घेतलं. तर मग मी बोलली असं काय आहे त्या एन्व्हलपमध्ये? तर म्हणाली ते माझ्या अभ्यासाचं आहे. यावर रम्या म्हणते याचा अर्थ त्या ब्राऊन एन्व्हलपमध्ये असं काहीतरी आहे जे तिला आपल्या हाती लागू द्यायचं नाही आहे. आणि दोघींमध्ये गांभीर्याने विचार करू लागतात. दुसरीकडे काव्या फ्रेश होऊन बाहेर येते. तेव्हा ती डिवोर्स फाईलकडे पाहते आणि तिला मागचं काही आठवतं की पार्थ तिला डिवोर्स फाईल देतो आणि बोलतो माझी सही केली आहे, 7 दिवसांनी आपण कोर्टात जाऊया आणि हे नातं संपून टाकू. तेव्हा ती इथे तिथे बघते आणि स्वतःशी बोलते गेला कुठे हा आर्किटेक्ट बोका, अरे देवा, ऑफिसला गेला की काय?
हे नाही नाही, माझे खूप प्लॅन्स आहेत. आज यावर एकही प्लॅन फिसकटता कामा नये. पण काय पण कर काव्या, आवर पण पटकन. आर्किटेक्ट बोका आहे ना, फिसकाळून पण ऐकणार नाही. तर हे काय चाललंय माझं, स्वतःची बॅग भरता भरता बोलते आणि ती तिथून निघून धावत जाते. आता दुसरीकडे हॉलमध्ये मानिनी आणि विक्रम नाश्ता करत बसलेले असताना तिथे रम्या आणि काव्या येते आणि दोघेसुद्धा पार्थ अशी आवाज देतात. यावर मानिनी म्हणते, पार्थ केव्हा तयार होऊन बाहेर गेला आहे, गाडीत आहे. यावर काव्या बोलते, हे कधी उठले, कधी आवरलं, कधी निघाले हे कळलं पण नाही. यावर रम्या घाईघाईने बोलते, बरं मी निघते. बाय मामा मामी, बाय काव्या. आणि ती जात असताना काव्या तिला बोलते, थांब मी पण येते. तेव्हा काव्याला आठवतं की आपण आय कार्ड विसरलो आहे आणि ती आणायला जाते. तेव्हा रम्या जात असताना मानिनी म्हणते, रम्या काव्या पण येते, पार्थला गाडी थांबायला सांग. आणि रम्या हो बोलून जाते. आता आपण दुसरीकडे पाहतो. पार्थ गाडीत बसलेला असताना त्याला मागचा प्रसंग आठवतो की आपण काव्याला कसं पेस्ट्री घेऊन गेलेलो असतो. डिलेव्हरी बॉय बनतं, पण त्या काव्याला काहीच नाही. आपल्या मैत्रीची, प्रेमाची काही कदरच नाही. याचे पार्थला खूप वाईट वाटतं. आता रम्या येते आणि गाडीत बसते आणि बोलते, चल निघूयात. यावर पार्थ म्हणतो, हो निघूयात. पण रम्या, आज ऑफिसमध्ये आपल्याला एक डील फायनल करायची आहे. कुठल्याही परिस्थितीत ती डील फायनल झालीच पाहिजे आणि ती डील तू फायनल करायची आहे. तिथे मी असेल. यावर रम्या खूप खुश होते. तू बाजूला असेल तर मी परफेक्ट करेलच, पण थँक्यू सो मच. यावर पार्थ बोलतो की तू करशीलच, मला तुझ्यावरती विश्वास आहे. चला निघूयात, असं तिला विचारतो. रम्या बोलते, हो निघूया. आता तिथे काव्या आलेली असते आणि गाडीत जाऊन बसते. काव्या बोलते की चला निघूया. बरोबर 9:15 झाले, मी बरोबर वेळेत आले. निघूयात. पण पार्थ काही रिस्पॉन्स देत नाही आणि तितक्यात रम्याला एक मेसेज येतो आणि ती पार्थला बोलते की पार्थ, बँड्राच्या क्लायंटचा मेसेज आला आहे. त्यावर पार्थ बोलतो, हो त्यांना मीटिंग हवी आहे. एक काम कर, ऑफिसचं काम झालं की घरी यायच्या अगोदर मीटिंग करूयात. हवं तर गाडी राहू दे तुझ्याकडे. यावर रम्या म्हणते, नाही नाही, गाडी तुझ्याकडे राहू दे, मी कॅबने येईल ना. पार्थ काव्याशी काही बोलत नाही आणि बोलतो की निघूयात. आता नंदिनी घरातून निघालेली असते आणि रिक्षा रिक्षा अशी आवाज देते. तेव्हा एक रिक्षा थांबते आणि रिक्षावाला दादाला बोलते, मला आनंद निवासाला सोडा ना प्लीज. पण रिक्षावाला दादा बोलतो की माझ्या गाडीचा गॅस संपला आहे आणि तिथून निघून जातो. तर ती चालत चालत दुसरी रिक्षाही थांबवते, पण आनंद निवासला जायला रिक्षावाला दादा तयार होत नाही आणि ती तिथून निघून जाते. 2-3 रिक्षा बघते, पण कोणीच थांबत नाही. आणि तितक्यात जीवा तिथे येतो आणि बोलतो, आनंद निवास. पण नंदिनी काही थांबत नाही. तर जीवा बोलतो, थांब ना यार, मी सोडतो ना तुला. पण नंदिनी बोलते, मी जाईल. जीवा बोलतो, काय गं असं काय करते. अगं नंदिनी, मी सोडतो ना, प्लीज प्लीज. तर नंदिनी बोलते, का हट्ट करता, सांगितलं ना माझी मी जाईन करून. जीवा बोलतो, तू का हट्ट करते, तुला मी बोलतो ना सोडतो करून. अगं असं काय करतेस तू, बसणार ना, म्हणून बाईक मी एकदम चकाचक करून आणली आहे. आणि चकाचक बाईक भाव देत नाही आहे, याला काय अर्थ आहे. तरी नंदिनी काही ऐकत नाही आणि चालत असते. तर जीवा बोलतो, अगं चालून चालून दमशील, आनंद निवास खूप लांब आहे आणि दमलीस ना तर आजारी पडशील. हां, आणि आजारी पडलीस ना मला तुझी काळजी घ्यावी लागेल. मला आवडेल म्हणा तुझी काळजी घ्यायला. आता जर मागे बाईकवर बसलीस ना तर जास्त आवडेल, प्लीज बसशील. पण नंदिनी नाही म्हणते. तर जीवा बोलतो, नाही. आणि नंदिनी चालायला लागते. तर मागून जीवा आवाज देतो की अगं चकाचक बाई, अगं ये नंदिनी. तरी नंदिनी काही ऐकत नाही आणि ती पुढे चालते. तर जीवा नंदिनीला आवाज देत असताना मागून एक हवालदार काका येतात आणि जीवाची कॉलर पकडतात आणि बोलतात की ओ रोड रोमियो, काय बागाच्या मागे मागे करतायत, तू काय स्वतःला हिरो समजतो का. तेव्हा जीवा बोलतो की साहेब, मी रोड रोमियो नाही. जे बायकांच्या मागे मागे जातात, जे बायकांना त्रास देतात, ते हिरो कसे काय असू शकतील, बरोबर की नाही. तर हवालदार काका बोलतात, बरोबर. पण काय बरोबर, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले, तू या बाईचा पाठलाग करत होता. तर जीवा बोलतो, नंदिनी तू यांना सांग मी तुझा पाठलाग करत नव्हतो. तर हवालदार काका बोलतात, माझ्यासमोर यांना आवाज देऊ नको. तर जीवा जरा बोलतो, मला येथे जखम झाली आहे, ते मला मारतायत आणि नंदिनी तू यांना सांग ना. तर नंदिनी काय ऐकत नाही. तर ती पुढे पुढे चालत असते. जीवा बोलतो, तू काय करतेस. तर हवालदार काका नंदिनीला बोलतात, अहो मॅडम, हा तुम्हाला त्रास देतोय आहे ना. यावर जीवा बोलतो की मी कशाला त्रास देईल,
माझी बायको आहे ती, या हवालदार काका बोलतात. आता ही नवीन शक्कल. तर नंदिनीला विचारतात, हा तुमचा नवरा आहे का हो? तर जीवा बोलतो, सांग सांग. तर यावर नंदिनी लक्ष न देता पुढे चालते. त्यावर जीवा बोलतो की चक्क तोंडावर पाठ फिरून निघून गेली. याला काय अर्थ आहे? यावर हवालदार काका बोलतात, हो ना. तर येथे जीवाची कॉलर हवालदार काकाने घट्ट पकडलेली असते. यावर जीवा बोलतो, हे मला मारतील आणि मी आजारी पडेल, आणि मी आजारी पडलो ना, तुला माझी काळजी घ्यावी लागेल. पण म्हणजे मला ते आवडेल ते. हवालदार काका त्याची कॉलर पकडतात आणि त्याला ओरडतात, तुला थांबायचं कळतं की नाही? आणि नंदिनी इथे चालत चालत विचार करत असते. यावर हवालदार काका बोलतात, तुला थांबायला येत नाही तर चल पोलीस चौकीत. चल. आता तिथे नंदिनी येते आणि बोलते की दादा दादा प्लीज सोडा त्यांना, नवरा आहे तो माझा. यावर हवालदार काका बोलतात, हे सांगायला इतका वेळ का लागला आणि कपाळावर हात ठेवून माझा वेळ घालवला. यावर जीवा बोलतो, तेच. आणि तिथून हवालदार काका निघून जातात. यावर जीवा बोलतो, बसतेस ना प्लीज. तर नंदिनी बोलते, जीवा काय तुम्ही, जखम तुमची? यावर जीवा बोलतो, बरी झाली आहे, भरली आहे ती, काहीच प्रॉब्लेम नाही आता. आणि मला सांग, जेव्हा तुझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता तेव्हा तू सुद्धा दुसऱ्या दिवशी पोलिसांना स्टेटमेंट द्यायला खाली आली होतीस ना? मग मी किती दिवस अजून आराम करू? आणि बोलतो, बस ना प्लीज. यावर नंदिनी विचार करते. तेव्हा तिथे एक रिक्षा येते आणि नंदिनी बोलते, आनंद निवास. पण रिक्षा तिथून निघून जाते. यावर जीवा बोलतो, बघ बघ अगं, ऑलरेडी 3 रिक्षावाले तुला नाही म्हणून गेले ना, तरी पुन्हा रिक्षा थांबवते, बस ना. यावर नंदिनी बोलते, तुम्हाला कसं माहीत 3 रिक्षावाले मला नाही म्हणून गेले? तुम्हाला कसं कळालं? तर यावर जीवा म्हणतो, कसं कळालं म्हणजे? माझं लक्ष आहे तुझ्यावर, लांबून मी बघत होतो सर्व. पण 3 रिक्षावाले तुला नाही म्हणाले, हे खरं आहे का की नाही? खरं आहे की नाही? मग बस पटकन. बस आहे ना मी, बस. यावर नंदिनी विचार करून बाईकवर बसते. यावर जीवाला आठवते की तो अगोदरच घराच्या बाहेर आलेला असतो आणि त्या रिक्षावाला काकांना नंदिनीचा फोटो दाखवतो आणि बोलतो की त्या ताई बाहेर आल्या की त्यांच्यासमोर एक एक करून जायचं आणि ते सांगतील इकडे जायचे तिकडे जायचे, पण नाही येत म्हणून निघून जायचं. यावर रिक्षावाले काका बोलतात, काय साहेब, काय बोलायला लागले तुम्ही? अरे हे नाही बोलायचे, लाज देतात का? पैसे हा आम्हाला जमणार नाही बरं का, अजिबात आम्ही करणार नाही. काय बाबांनो? यावर जीवा बोलतो, एवढं काय तुम्ही इमानदारीच्या गोष्टी करतात? एवढी जर इमानदारी पाळायची तर एखाद्या गरजू व्यक्तींना किंवा म्हाताऱ्या माणसांना वाटवाकडी करून सोडा, हवं तिकडे. ते पैसे न घेता जमेल? नाही जमणार ना. अहो, रिक्वेस्ट समजा. ओ प्लीज. तर रिक्षावाले काका बोलतात, साहेब तुमच्या दिलाचा मामला दिसतो वाटतं. यावर जीवा बोलतो, सॉलिड आहे, हवं तर तसं समज. आणि जीवा त्यांना पैसे द्यायला लागतो. तर जीवा बोलतो, मॅडम आल्या, मॅडम आल्या, जा जा, हे आठवण तू खुश होतो. यावर नंदिनी म्हणते, उशीर होते, मला निघतात ना? जीवा बोलतो, हो ना, म्हणजे निघतो ना, त्यासाठी तर आले. आणि बाईक चालवतो. पार्थ आता काव्याला तिच्या कॉलेजजवळ सोडतो आणि बाय न करता निघून जातो. याचा काव्याला खूप वाईट वाटते. इतक्यात अनिशा तिथे येते आणि काव्याला बोलते, किती कॉल केले मी तुला, तू कॉल का नाही उचलला माझा? मी तुझ्या घराजवळून जात होते, म्हटलं तुला पिक केलं असतं, पण तू माझा कॉल का नाही उचलला? आणि कशी आलीस तू? यावर काव्या म्हणते, पार्थने ड्रॉप केलं. अनिशा बोलते, पार्थने ड्रॉप केलं तुला? पण पार्थने बाय न म्हणता निघून गेला. यावर अनिशा बोलते, कसं असतं ना, माणूस जेव्हा आपल्याजवळ असतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते आणि तो दूर निघून गेला तर कळतं. आणि आपण काय गमवलं? कर मग, बाकी काही नाही. तर काव्या बोलते, अच्छा, मिठाची फॅक्टरी होती तुझी, सतत माझ्या जखमेवर मीठ चोळत असते. यावर अनिशा बोलते, मला कळत नाही आहे काव्या, पारपासून पिछा सोडवण्यासाठी तू तुझ्या जीवाचं रान केलं आणि त्यांनी किती काय काय केलं तुझ्यासाठी, पण तू कशालाच भीक घातली नाही. सतत आपली चिडचिड, सतत आपला राग, आणि आता काय, अचानक प्रेम उफाळून आलं आहे का? यावर काव्य शॉक होऊन अनिशाला शब्द जरा जपून वापर, काय बोलतेस तू? प्रेम वगैरे काही नाही, हे गिल्ट आहे माझ्या मनात. मी चांगलं न वागण्याचं गिल्ट म्हणून करते मी हे सर्व. पार्थने स्वतः डिवोर्स पेपरवर साईन केली आहे म्हणून मला त्रास होत आहे. चांगले आहेत ग ते, खरंच खूप चांगले आहेत, म्हणून त्यांना होणारा त्रास मला बघवत नाही. उशिरा का होईना मला हे सर्व कळलं, पण जाताना तरी किमान त्यांच्याशी चांगली वागून जाईल या विचाराने करते मी हे सगळं. त्यांना प्लीज प्रेम वगैरे असलं काही डेफिनेशन देऊ नको.
दुसरीकडे जीवा नंदिनीला आनंद निवासमध्ये सोडतो आणि बोलतो, मॅडम आनंद निवास आलं. नंदिनी तिथून निघून जाते. तर जीवा बोलतो, 1 मिनिट. तर नंदिनी बोलते, पिकअप करायला तितक्यात ती थांबते. तर जीवा बोलतो, मी येणार आहे. नंदिनी बोलते, तेच तर सांगते की तुम्ही येऊ नका. मी संध्याकाळी एकटी रिक्षाने येईल. तुम्ही पिकअप करायला येऊ नका. याचं जीवाला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे अनिशा बोलते, आजचा तुझा काय प्लॅन? यावर काव्या बोलते, काय प्लॅन असणार आहे? पार्थ देशमुख बरोबर मी आली आहे आणि पार्थ देशमुख बरोबरच मला घरी जायचं आहे आणि जाताना त्यांच्याबरोबर रम्या पण नसणार आहे. यावर अनिशा बोलते, ते ठीक आहे गं, पण पार्थ त्याची वाट वाकडी करून तुला इथे न्यायला येतील का? यावर काव्या म्हणते, ते नाही आले तर आपण वाट वाकडी करून जाऊ. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.